गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत, लाकडाच्या भट्ट्यांवर सुरू व्यवसाय. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीचे परिणाम आता गॅस पुरवठ्यावर दिसू लागलेत. गेल्या 4 दिवसापासून हॉटेल व्यावसायिकांना कमर्शियल गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद असल्यानं मोठा फटका बसलाय. परिणामी काही ठिकाणी हॉटेल चालकांना लाकडाच्या भट्ट्या पेटवून व्यवसाय सुरू ठेवावा लागतोय. अमेरिका इराण युद्धाचा फटका शेवटपर्यंत म्हणजे सामान्य जनतेपर्यंत पडलेला आहे. तसंच आमचा व्यवसाय हॉटेल व्यवसाय असल्यामुळं आम्हाला सुद्धा त्याचा फटका बसलेला आहे. त्याप्रमाणे आम्ही हातभट्टी लावून म्हणजे लाकडाची हातभट्टी लावून आम्ही शेवटी काम करतो आहे. त्याचं सरकारनं आमच्याकडे थोडंफार लक्ष द्यावं. अमेरिका इराण युद्धाची पडसाद आता शेवटच्या जनतेपर्यंत पोहोचलेली आहे. नाव प्रीत पटेल. गॅस टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्यानं सर्वसामान्य नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जाते. यवतमाळ जिल्ह्यात सुमारे 7,70,000 गॅस सिलेंडर धारक असून 47 गॅस एजन्सीमार्फत दररोज सिलेंडरचा पुरवठा केला जातो. मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यताही वर्तवली जाते. संविधान न्यूज, यवतमाळ.